सकाळी रिकाम्या पोटी 5 भिजवलेले बदाम खाल्ल्याने शरीराला जे फायदे झाले ते बघून अंगावर काटा येईल. मित्रांनो, बदाम हे अनेकांच्या रोजच्या आहारातील महत्त्वाचे सुके फळ मानले जाते. घरातील ज्येष्ठ व्यक्ती अनेकदा बदाम भिजवून खाण्याचा सल्ला देतात. या सल्ल्यामागे पारंपरिक अनुभव तसेच काही संशोधनांमधून मिळालेली माहिती सांगितली जाते. मात्र कोणत्याही अन्नपदार्थाप्रमाणे बदामाचे फायदेही व्यक्तीनुसार वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे आज आपण बदामाचे संभाव्य फायदे, त्याचे योग्य सेवन कसे करावे आणि कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. बदामामध्ये प्रथिने, आरोग्यदायी मेद, तंतुमय घटक, जीवनसत्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स यांसारखे अनेक पोषक घटक आढळतात. संतुलित आहाराचा भाग म्हणून योग्य प्रमाणात बदाम खाल्ल्यास शरीराला विविध प्रकारचे पोषण मिळू शकते. मात्र केवळ बदाम खाल्ल्याने सर्व आजार टळतात किंवा एखाद्या आजारावर निश्चित उपचार होतो, असे मानणे योग्य नाही. निरोगी जीवनशैली, नियमित व्यायाम आणि संतुलित आहार यांसोबतच बदामाचा समावेश केल्यास त्याचा अधिक चांगला फायदा मिळू शकतो. अनेक जण बदाम भिजवून खाण्याची पद्धत पाळतात. पारंपरिक समजुतीनुसार बदाम भिजवल्यामुळे त्याची साल मऊ होते आणि ती सहज काढता येते. काही अभ्यासांमध्ये असे नमूद केले गेले आहे की भिजवल्यानंतर बदाम चावणे सोपे होते आणि काही व्यक्तींना त्याचे पचन अधिक सहज होऊ शकते. मात्र भिजवलेले आणि भिजवलेले बदाम यांपैकी कोणता पर्याय प्रत्येकासाठी अधिक चांगला आहे, याबाबत सर्व संशोधन एकमताने निष्कर्ष देत नाही. त्यामुळे ज्यांना ज्या पद्धतीने बदाम खाणे सोयीचे वाटते, त्यांनी ती पद्धत निवडू शकते. बदामामध्ये अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात आढळतात. हे घटक शरीरातील पेशींवर होणाऱ्या ऑक्सिडेटिव्ह ताणाचा प्रभाव कमी करण्यास मदत करू शकतात. संतुलित आहाराचा भाग म्हणून अँटीऑक्सिडंटयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने शरीराच्या नैसर्गिक संरक्षण यंत्रणेला आधार मिळू शकतो. त्यामुळे फळे, भाज्या, कडधान्ये आणि सुका मेवा यांसोबत बदामाचाही योग्य प्रमाणात आहारात समावेश करणे उपयुक्त ठरू शकते. हृदयाच्या आरोग्याबाबतही बदामाचा अनेक संशोधनांमध्ये उल्लेख आढळतो. बदामामधील आरोग्यदायी मेद, तंतुमय घटक आणि काही जीवनसत्वे हृदयासाठी लाभदायक ठरू शकतात. काही अभ्यासांनुसार नियमित आणि मर्यादित प्रमाणात बदाम खाल्ल्यास चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते. मात्र हृदयविकार असलेल्या व्यक्तींनी केवळ बदामावर अवलंबून राहता डॉक्टरांनी दिलेला उपचार आणि आहाराचे मार्गदर्शन पाळणे आवश्यक आहे. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठीही संतुलित आहार महत्त्वाचा मानला जातो. बदामामध्ये काही महत्त्वाची पोषक तत्वे असतात जी संतुलित आहाराचा भाग म्हणून उपयुक्त ठरू शकतात. तथापि उच्च रक्तदाब असल्यास औषधे स्वतःहून बंद करणे किंवा केवळ घरगुती उपायांवर अवलंबून राहणे योग्य नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू ठेवणे अत्यावश्यक आहे. कोलेस्ट्रॉलच्या व्यवस्थापनामध्येही बदामाचा उल्लेख केला जातो. काही संशोधनांमध्ये असे दिसून आले आहे की संतुलित आहारासोबत योग्य प्रमाणात बदाम खाल्ल्यास वाईट कोलेस्ट्रॉल कमी ठेवण्यास मदत होऊ शकते. मात्र हा परिणाम व्यक्तीनुसार बदलू शकतो. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणी करणे आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी तंतुमय पदार्थांचे सेवन आवश्यक असते. बदामामध्ये तंतुमय घटक असल्यामुळे योग्य प्रमाणात सेवन केल्यास काही व्यक्तींमध्ये पचनास मदत होऊ शकते. मात्र एकाच वेळी जास्त प्रमाणात बदाम खाल्ल्यास काही लोकांना अपचन किंवा पोट फुगल्यासारखे वाटू शकते. त्यामुळे प्रमाणात सेवन करणे अधिक योग्य ठरते. वजन नियंत्रणासाठीही बदामाचा समावेश संतुलित आहारात केला जातो. बदामामधील आरोग्यदायी मेद आणि तंतुमय घटक यामुळे काही काळ पोट भरल्याची भावना राहू शकते. त्यामुळे मधल्या वेळेचे अनावश्यक खाणे कमी होण्यास मदत मिळू शकते.
मात्र वजन कमी करण्यासाठी केवळ बदाम पुरेसे नसून नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि संतुलित आहार आवश्यक आहे. वाढत्या वयातील मुलांसाठीही संतुलित आहार महत्त्वाचा असतो. बदामामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे असल्यामुळे योग्य प्रमाणात त्याचा आहारात समावेश करता येतो. तथापि मुलांना बदाम देताना त्यांच्या वयानुसार काळजी घेणे आवश्यक आहे. लहान मुलांना पूर्ण बदाम देण्याऐवजी बारीक करून किंवा योग्य प्रकारे देणे सुरक्षित ठरू शकते. गर्भावस्थेमध्ये कोणताही नवीन आहार सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. बदाम हे पौष्टिक अन्न असले तरी प्रत्येक गर्भवती महिलेची प्रकृती वेगळी असते. त्यामुळे वैद्यकीय मार्गदर्शनानुसारच सेवन करणे योग्य राहते. आता बदाम कसे खावेत ते पाहूया. अनेक जण रात्री 5 बदाम स्वच्छ पाण्यात भिजत ठेवतात. सकाळी त्यांची साल काढून ते नीट चावून खातात. काही लोक सालासहही बदाम खातात. दोन्ही पद्धती स्वीकारल्या जातात. मुख्य गोष्ट म्हणजे बदाम नीट चावून खाणे आणि प्रमाणात सेवन करणे. एका दिवसात किती बदाम खावेत हे वय, आरोग्य, शारीरिक हालचाल आणि आहार यावर अवलंबून असते. सर्वसाधारणपणे 4 ते 6 बदाम अनेक निरोगी प्रौढांसाठी योग्य प्रमाण मानले जाते. मात्र मधुमेह, किडनीचे आजार, विशिष्ट वैद्यकीय समस्या किंवा सुकामेव्याची ॲलर्जी असल्यास डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. बदाम खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायचे की नाही याबाबत वेगवेगळ्या परंपरा आढळतात. मात्र याबाबत ठोस वैज्ञानिक नियम उपलब्ध नाहीत. त्यामुळे आपल्या प्रकृतीनुसार आणि सवयीप्रमाणे पाणी पिणे योग्य ठरते. कोणत्याही अन्नपदार्थाप्रमाणे बदामाचेही अतिसेवन टाळावे. जास्त प्रमाणात बदाम खाल्ल्यास अतिरिक्त उष्मांक शरीरात जाऊ शकतात. त्यामुळे संतुलित प्रमाण राखणे महत्त्वाचे आहे. निरोगी जीवनासाठी केवळ एका पदार्थावर अवलंबून राहणे योग्य नाही. बदामासोबत विविध प्रकारची फळे, भाज्या, कडधान्ये, संपूर्ण धान्ये, दूध किंवा त्याचे पर्याय, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि तणावाचे योग्य व्यवस्थापन या सर्व गोष्टी तितक्याच आवश्यक आहेत. त्यामुळे बदामाचा समावेश संतुलित आहारात योग्य प्रमाणात केल्यास तो शरीराला पोषण देणारा एक चांगला पर्याय ठरू शकतो. मात्र कोणत्याही आजारावर उपचार म्हणून त्याकडे पाहू नये. आरोग्याशी संबंधित समस्या असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणे आणि वैद्यकीय उपचारांचे पालन करणे हेच सर्वात सुरक्षित आणि योग्य पाऊल ठरते.